झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता आपण बोलूया राजकीय सध्या ढग जमायला लागलेले आहेत ज्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये त्या बातमीकडे। महालक्ष्मी रेसकोर्सच्या मैदानावर बाळासाहेबांचं स्मारक उभारण्याची खुली भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे। तर पालिकेने हे मैदान ताब्यात घेऊन उद्यान उभारण्याच्या शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा दिलाय। मात्र राज्य सरकारनं याबाबत कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे रेसकोर्सवरून राजकीय रेस आता जोरात रंगणार असल्याचं दिसतंय। महालक्ष्मी रेसकोर्सवरून राजकारण आता चांगलंच तापू लागलंय। सुरुवातीला केवळ जागतिक दर्जाचं उद्यान उभारण्यासाठी रेसकोर्सचं मैदान ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेनं आता थेट रेसकोर्सवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारण्याची खुली भूमिका घेतली आहे। त्यामुळे रेसकोर्सच्या मैदानावरून राजकीय पक्षांमध्ये चांगलीच रेस रंगणार असल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंनी केवळ उद्यानाची भूमिका घेऊन बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत थेट भूमिका घेणं टाळलं होतं। मात्र आता शिवसेनेचे नेते हे स्मारकाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेत। या मागणीला जे विरोध करतायत त्यांचा विरोध हा बाळासाहेब ठाकरेंना नसून महाराष्ट्राच्या अस्मितेला आहे आणि महाराष्ट्राच्या शक्तीला आहे। बाळासाहेब ठाकरे ही महाराष्ट्राची प्रेरणा आणि शक्ती राहिलेली आहे। फडतूस भंगार काँग्रेसवाले असतील किंवा राष्ट्रवादीवाले असतील, त्यांनी अशा प्रकारचा विरोध करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे। उद्यानाच्या मागणीवरून सुरुवातीला एकाकी पडलेल्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपनेही उद्यान उभारण्याच्या मागणीला भाजपनं पाठिंबा दिलाय। मुठभरांची चैन, मुठभरांची हौस, खरं तर हे रेसकोर्स म्हणजे गॅम्बलिंगच आहे असं माझं मत आहे। मग यांचं लाड पुरवण्यासाठी रेसकोर्स मैदान आता कायम ठेवणं योग्य नाही। रेसकोर्सवर केवळ श्रीमंतांचा खेळ चालतो याबाबत कुणाचंच दुमत असणार नाही। मात्र यामुळे सामान्य मुंबईकरांच्या मोकळ्या श्वासाची ढाल पुढे करून जागतिक दर्जाच्या उद्यानाच्या नावाखाली स्मारकाची शर्यत तर रंगणार नाहीये ना, हा खरा प्रश्न आहे। तर दुसरीकडे राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेणार यावरच रेसकोर्सच्या शर्यतीचं भवितव्य अवलंबून आहे। अमित जोशीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।